कसबा बावडा इथं सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीच्या बलभीम विद्यालय आणि शांतादेवी डी पाटील बालक मंदिर या शाळांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार जयंत असगावकर, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, संस्थेचे संस्थापक कृष्णराव कारंडे, अध्यक्ष विनायक कारंडे, उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत या संस्थेनं उभारलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होत असल्याचं सांगितलं. गुणवत्तेच्या जोरावर आसपासच्या 4-5 गावांमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असल्याचं अभिमानास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर शिक्षकांनी अपडेट राहणं गरजेचं आहे. मुलांना ज्ञानदानाचे धडे देत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार घडवा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. गुड टच बॅड टच याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणं गरजेचं असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी केवळ शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी पालकांचीही असल्याचं आवर्जून सांगितलं. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेटमध्ये जे चांगलं आहे ते आत्मसात करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आज समाजामध्ये हे आम्ही कसं सांगायचं, कसं बोलायचं असा विचार करतो. बॅड टच, गुड टच हे सांगणं गरजेचं आहे, सांगितलंच पाहिजे असं माझं मत आहे. खुलेपणानं मुलांच्या बरोबर मुलींच्या बरोबर संवाद साधला पाहिजे, तर उद्याच्या भविष्यकाळात ही पिढी चांगली होईल. नाहीतर जे समाज माध्यमातून त्यांच्याकडे येतं, मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्याकडे येतं, तेच या मुला मुलींच्याकडे जातं आणि जे वाईट असतं म्हणजे वाईट हे नवचंबुकासारखं आहे, त्याच्याकडे आकर्षित माणूस ताबडतोब होतो. आणि मग ही पिढी घडवायचं काम तुम्हा शिक्षकांच्यावर आहे. तुम्ही चांगली घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमदार जयंत असगावकर यांनी कधी काळी 100 पट असलेल्या या संस्थेत आज 450 विद्यार्थी शिक्षण घेतात. हीच गुणवत्तेची पोहोचपावती असल्याचं सांगितलं. या संस्थेनं दर्जेदार शिक्षणाची ही परंपरा अशीच अखंडित सुरू ठेवावी असं आवाहन आमदार असगावकर यांनी केलं. संस्थेचे अध्यक्ष विनायक कारंडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडला. भविष्यात या संस्थेची 4 मजली इमारत उभारण्याची घोषणा करत कारंडे यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या मोहित पाटील या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या मार्गदर्शिका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सचिव इंद्रजित कारंडे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, अजित पोवार, डॉक्टर संदीप नेजदार, माधुरी लाड, JL पाटील, नाना उल्पे, मुख्याध्यापक अनिल सरक, पूजा पाटील, रोहिणी माळी आदी उपस्थित होते.